नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 14 मार्च 2024. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे. उजनीतून भीमा नदीत सोलापूरसाठी, पंढरपूर आणि मंगळवेढा शहरासाठी जे पाणी पिण्यासाठी सोडलेलं आहे, त्या पाण्यामुळे उजनी धरणात गेल्या 2 दिवसांमध्ये किती घट झाली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी उजनी धरणाची 6ची स्थिती अशी आहे. एकूण पाणी पातळी 489.220 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 1474.34 दशलक्ष घनमीटर, अर्थात 52.06 TMC. तर मायनस पातळीतील जवळपास 328.47 दशलक्ष घनमीटर पाणी वापरले गेलेलं आहे, म्हणजेच मायनस 11.60 TMC पर्यंत उजनी धरण खाली गेलेलं आहे. तर टक्केवारी बघितली तर पाणी सोडता वेळेस 19.4% धरण होतं, परंतु आज दुसऱ्या तिसऱ्या दिवशी -21.65% उजनी धरण गेलेलं आहे. तर गेल्या 2-3 दिवसामध्ये 2.5 ते 3% पाणी संपलेलं आहे. आणखी 21 मार्चपर्यंत हे पाणी चालू राहणार आहे, म्हणजेच आणखी जवळपास 10% पाणी उजनीतून कमी होणार आहे. 30-31% पुढं उजनी धरण मायनस पातळी जाणार आहे. त्याचंच दुर्दैवाची गोष्ट अशी की प्रचंड उष्णता वाढल्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परवा 5.18 होता, काल 5.95 मिलीमीटर झाला, परंतु आज मात्र 6.40 मिलीमीटर एवढ्यापर्यंत गेलेला आहे. आणखीही त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या उन्हाळ्यामध्ये आपल्या उजनी धरणातून बाष्पीभवनातून जवळपास 14 TMC पाणी संपलेलं होतं. तर आता ह्या वर्षी उष्णता तर भयंकर आहे, उन्हाळा जाणवणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षाही जास्त पाणी बाष्पीभवनातून कमी होऊ शकतं. त्यामुळे येणारा काळ हा पाण्यासाठी अत्यंत कसरतीचा, अत्यंत जबाबदारीने वापरण्याचा आहे. परंतु शासनाने, प्रशासनाने आणि उजनी प्रशासनाने पाण्याचा जो गैरवापर केला आहे त्याचा फटका मात्र आपल्या सोलापूर जिल्ह्यातील काही भाग, पुणे, काही भाग नगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नक्कीच बसणार आहे. कारण एकतर उजनी धरण 60.66 वर थांबलं होतं, म्हणजेच साठा 100% झालेला नव्हता. तरी पण बेमापपणे पाणी कालव्याद्वारे म्हणा, बोगद्याद्वारे, दहेगाव उपसा सिंचन असेल, सिनामाडा उपसा सिंचन असेल, यातून पाणी सोडून दिलं. ज्यावेळेस गरज नव्हती त्यावेळेसही पाणी सोडून देण्यात आलं होतं. काही कारण नसताना पाण्याचा अपव्यय झाला, परंतु त्याचा फटका आपल्या येत्या उन्हाळ्यात, येत्या 3-4 महिन्यामध्ये आपल्या संपूर्ण जिल्ह्याला बसणार आहे, शेतकऱ्यांना बसणार आहे, जनावरांना बसणार आहे. आणि प्रत्येक गोष्टीत पाणी हाच प्रश्न इथून पुढं येणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे तरी राहिलेलं पाणी तरी किमान योग्य रीतीनं आपण सर्वांनी वापरलं पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे. त्यांनी जबाबदारी झटकली, त्याचा फटका आपल्याला बसतोय हे खरं आहे, परंतु आता त्या गोष्टीला विलाज नाही. आणि त्यातच काल एक जणांनी कमेंट केली की -19% उजनी धरण गेले, म्हणजे 81% पाणी शिल्लक आहे, म्हणजे काळजी करायचं काय कारण नाही, घाबरायचं काय कारण नाही. परंतु प्लसमधलं आपलं 60.66% संपून मायनस पातळीतलं 21% पाणी संपलेलं आहे, म्हणजे 80% पाणी संपवलेलं आहे. आणि मायनस पातळीमध्ये धरण जरी 100% जरी असलं मायनस पातळीतलं, त्यामध्ये गाळ, वाळू या गोष्टीचा समावेश असल्यामुळे त्यात प्रत्यक्षात पाणी किती असेल ते कोणालाही सांगता येत नाही. त्यामुळं पाणी आहे, घाबरायचं नाही असं म्हणून जमणार नाही. आहे त्या पाण्याची काळजी घेणं, काळजीनं वापर करणं हे जबाबदारीच आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.